नमस्कार भावांनो, सकाळी सकाळी बाहेर उठून इलाय तर बघताय तर बाहेर शिवजयंतीची तयारी चालू होती. तसंच पुढे इलाय तर कालच मी नवीन गाडी घेतलं होतं. ती काय तुमका माहीत नाही. खयची बाईक घेतलाय ते तुमका दाखवतंय. ही बघा आतमध्ये बाईक लावलेली आहे. तर मी गाडी घेतलं होतं पल्सरची NS 125 बघा मॅट कलरमध्ये आहे. कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. तर आज मला जायचं होता शोरूम का गाडी पासिंग का. कालच फोन दिलं होतं की गाडी पासिंग का ये म्हणून उद्या. तर घरना निघून आम्ही इलाव पडे जाता. तर सकाळीच घरना काय आम्ही खाऊन निघाला नव्हता म्हणून पडे जाताना आम्ही कटवडो मागवला. मग पटापट कटवडो खाऊन आम्ही निघाला पुढच्या प्रवासाका. तर मका पासिंग का जायचा होता देवगड दाभोळ्याचा, कारण तिकडेच मी गाडी घेतलं होतं आणि तिकडेच मला पासिंग का बोलवायला होता. सकाळीच लवकर निघायचं कारण म्हणजे उद्या होती शिवजयंती, त्यामुळे शिवजयंतीची खूपची तयारी करूची होती. त्यामुळे लवकर मला घरी जायचं होता म्हणून मी पटापट निघालोय देवगड का. तर 15 मिनिटानंतर आम्ही पोचलो वाडा सडेवाडीचा या बघा गणपतीचा. मग त्यांना पुढे गेला ह्यो बघा वाडातर पूल. आमका जर देवगड का जायचं असत तर ह्योच वाडातर पूल क्रॉस करून देवगड का जायचा लागता. तर भावांनो ह्यो पूल कोणाकोणाक माहीत आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. कारण आमच्या देवगडचं सगळ्यात मोठं पूल म्हणजे ह्योचा वाडातर. तर भावांनो आम्ही बरोबर 1.5 तासानंतर येऊन पोचला योगिता बजाज शोरूममध्ये. आम्ही येऊच्या आधी शोरूम ओपन झाला होता. मग बघता बघता गर्दी पण झाली. आमचा नंबर ह्यांच्यानंतर होतो. तर फायनली भावांनो आमची गाडी पासिंग करू घेतला नाही. 10 मिनिटानंतर आमच्या गाडीची सर्व कामं करून झाली. तर भावांनो माझ्या गाडीची काय अजून नंबर प्लेट नाही आहे, त्यासाठीचे पेपरवर्क करून मी निघालो आहे घरच्या दिशेने. तर भावांनो व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ का लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.